मित्रांनो नमस्कार. मी विक्रम भावे उलट तपासणी या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, एक धक्कादायक बाब समोर आली आहे. ती म्हणजे इयत्ता 4थीच्या पाठ्यपुस्तकामध्ये त्याचं नाव परिसर अभ्यास भाग 2 असं काहीतरी आहे. शिवाजी महाराजांचं चित्र त्यावर आहे. शिवछत्रपती असं नाव त्याच्यावर आहे. त्या पुस्तकामध्ये लोककल्याणकारी राजा म्हणून साक्षात अकबराचं नाव आहे. काय म्हणजे लोककल्याणकारी राजा अकबर. 6 सोनेरी पाने या पुस्तकात सावरकरांनी ह्या अकबराबद्दल लिहिलंय की वयात आलेल्या मुली यांनी भोगल्याशिवाय त्यांचे विवाह होत नसत आणि त्या भीतीने कित्येक तरुणींच्या आई वडिलांनी आपल्या हाताने आपल्या मुलीबाळी विद्रूप केल्या. असा अकबर लोककल्याणकारी कुणाला वाटतो? आणि भारतात, हिंदू बहुल भारतात आमच्या पिढ्या सेक्युलर करण्यासाठी हे धंदे चाललेत का? मायबाप सरकारचं लक्षच नाही या गोष्टीकडे. त्यामध्ये पुढे समर्थ रामदास नशीब निदान समर्थ रामदास स्वामींचं नाव तरी त्यात आहे. त्यांचं अस्तित्वच प्रभू श्रीराम जसे काल्पनिक ठरवले काही भामट्या पुरोगाम्यांनी, तसे रामदास स्वामी पण नव्हते, झालेत, जन्मालाच आले नाहीत या पृथ्वीवर असंही म्हणायला कमी करणार नाही ते भामटे. पण नशीब की रामदास स्वामींचं त्यात उल्लेख तरी आहे. पण गंमत बघा, त्यांचं एक हे दिलंय वाक्य. रामदास स्वामी ते म्हणायचे की सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे, एवढंच. पण सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. हे पूर्ण वाक्य आहे खरं. पण भगवंताचे अधिष्ठान पाहिजे हे तेवढीच ओळ काढून सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे. का? आमच्या हिंदू बहुल देशातल्या पुढच्या पिढ्या नास्तिक बनवण्याचे धंदे चाललेत का? मायबाप सरकारचं लक्ष नाही का या गोष्टीकडे? पुण्याला टिळक स्मारक आहे, तिथे सुद्धा भल्या मोठ्या अक्षरात असं लिहिलेलं आहे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, लोकमान्य टिळक. अरे, हे म्हणजे नख आणि दात काढून वाघ बनवायचे जे धंदे चालू आहेत का? तो मी मिळविनच हे खरं नख आहे त्यातलं. नुसतंच स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे भाजीवाला पण म्हणेल हो, पण ते मी मिळविनच हे फक्त टिळक म्हणतात. मग हे पूर्ण द्यायला नको? तसं जसं रामदास स्वामींच्या वाक्यामध्ये भगवंताचे अधिष्ठान पाहिजे हे गाळून टाकलेलं आहे. माझी सरकारला विनंती आहे, हे कोण भामटे बसवलेत हे अभ्यासक्रम ठरवण्यात, यांना हाकला तिथून आणि धार्मिक जाण असलेली लोक बसवा. धन्यवाद.